आई अगं इथेच चौकशी करणार आहेस का त्यांची? आवरून घेऊ देत की त्यांना. क्लिप पडला असेल कुठेतरी, सांगाल की नंतर. जा आवरून घे जा पटकन. हा आणि सत्या तू पण पटकन तयार हो आणि पूजेला ये. जावा लवकर जावा. जयदीपराव, हा यंदाची होळी लई खास आहे बघा. कसं काय? कसं काय म्हणून काय विचारता राव? अहो सत्य आणि वाघमारी वहिनी दोघं एकत्र मिळून होळी साजरी करणार आहेत ना, मग खास तर असणारच. लगा 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 दाजी लक्षातच नाही आलं माझे. बाबू वाजलं किती? वाजले किती? दाजी तुम्ही इथे लक्ष द्या, मी घरच्यांना बोलवतो. जा, मम्मी पप्पा सपने सवे कवी चला कुठे राहिली ती? या की पटकन लवकर. काय एवढा वेळ असतो? येत आहे टावर पे. कवे असा व्हिडिओ काढ का नाही, अजिबात हल्ला नाही पाहिजे बघ. होय मम्मी. मम्मी तुम्ही की नाही फक्त एका सरळ रेषेत चालत्या. राजमाता म्हणतीस होय? राजमाता थांबा थांबा. तुमच्या माग राजपिता येऊन तुमच्या व्हिडिओची ऐशी तैशी करतायत. राजपिता हा ओ पेंटर, मध्ये कसं राहायचंय माझ्या व्हिडिओ मध्ये? खरा बोल की माझा व्हिडिओ हा बाजूला. मम्मी थेट सरळ चालत्या. नाईस. हा 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 हा. अगं मम्मी काय चाललंय तुझं? आत्ता होळी पेटवायची आपल्याला, उद्या नाही पेटवायची. ए जय द्या मुडद्या, तू कर की पूजेची तयार तिथं. माझ्याकडे कसं लक्ष देतो? अगं तूच म्हणते की परत उशीर होतोय. बरं बरं जा का बस. हे कर तयार तिथं जा. हे बरोबर. ए चला आवरा पटकन. सपनी कवे तिने बटन सत्य अजून घरला आली नाहीत. ती यायच्यात आपण होळीची पूजा करून होळी पेटून देऊ, म्हणजे त्या दोघांना एकत्र पूजा करायची संधीच मिळणार नाही बघ. हो मम्मी कुठल्या जगात वावरतायत? दोघं आले तयार बी झाले, येतच असतील आता. अरे सत्य मंजू तयार झाली का नाही अजून? आल्या. आला बघा जोडा. काय काय नाही बट बरी आहेस ना? काय झालं मम्मी साहेब? काय खेळ मांडलायस? मम्मी हे बघ, मला आता कुठल्याच विषयावरनं वाद नकोय प्लीज. कुठल्याच विषयावर? मग हिचं काय चाललंय? नेमकं हिला काय साबित करायचंय? सत्या तू अजिबात मध्ये बोलू नकस. मम्मी तुला त्या दिवशी विचारलं होतं ना का सत्याला नवरा मानतीस का नाही म्हणून? तर लई त्याच्यात बोलली होतीस की काय येळ आल्यावर बोलीन म्हणून? अजून तर ती येळ आली नाही, मग कुठल्या नात्याने पूजा करायला चाललीस तू? मम्मी हे बघ, सत्या मी आता काही ऐकून घेणार नाही. तुला पूजा करायची असेल तर तू एकट्याने कर. हिला संघट घेऊन पूजा करायची नाही, हा माझा आदेश आहे असा समज. मग तुझा हा आदेश मला मान्य नाही असं समज. हे बघ, वाघमारे मला त्यांचा नवरा मानतात की नाही मला माहित नाही, पण मी अजून सुद्धा त्यांना माझी बायकोच मानतो आणि त्या हक्कानं मी आता त्यांच्यासोबत पूजा करू शकतो. म्हणजे तू ऐकणार नाहीस तर? मग मी जर योग्य असेल तर मी ऐकतच आलोय ना, ऐकीन बी. पण आता तू जे काही सांगतेस ना
ते अजिबात ऐकायचं नाही मला.